कोकणात पावसाच्या सुरुवातीला चढणीचे मासे पकडण्याचा जो आनंद असतो हा वेगळा असतो आणि गावच्या ठिकाणी चढणीचे मासे पकडण्यासाठी लोकांची जी असते लगबग देखील लागलेली असते। आता आपण सध्या बोरसूतमध्ये आहोत आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये येणारे हे गाव आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे बघू शकता की जे बच्चे कंपनी आहे किंवा इथे जे लोक आहेत हे मासे पकडताना आपल्याला दिसतात। हे चढणीचे मासे जे आहेत हे पावसाच्या सुरुवातीला नदी मार्गे असतील किंवा इतर वहाळ मार्गे असतील हे शेताच्या दिशेने येतात आणि शेतात आल्यानंतर ते मासे पकडणं आणि ते मासे किंवा त्याची सार करून खाणं हे खरोखरच टेस्टी असतं। एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी हे मासे देखील या शेतामध्ये सापडताना दिसत आहेत। या ठिकाणी बच्चे कंपनी आहेत किंवा इतर लोक आहेत हे मासे पकडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। खूप सुंदर अनुभव आहे चिखलात मासे पकडणं। जे चढणीचे मासे नदीतनं पाऊस जेव्हा सुरू होतो आणि पाऊस सुरू झाल्यानंतर जे नदीतले मासे सगळे शेतात चढतात आणि ते चढताना हे जे आनंद आहे, आनंद आज आम्ही सगळे मुलं एकत्र येऊन घेतोय इथे। पासून जे आमची छोटी कंपनी सगळे त्यांना खूप उत्साह आहे की मासे पकडायचा आणि हे मुंबईतून पण लोक गावाकडे येतात आणि आणि मासे पकडायचा हा आनंद फक्त या 2-4 दिवसात 5-8 दिवसात जातो। त्याच्यानंतर हा मासा पकडायचा आनंद निघून जातो। शेतात मासा मी पहिल्यांदाच पकडला आणि खूप भारी वाटलं, मस्त वाटलं मासा शेतात पहिल्यांदा पकडायला।